राजू है सर। राजू जी, आप कहाँ कितने धंधा कर रहे हैं यहाँ? धंधा तो सर मेरे को 4 साल हो गया। 4 साल हो गए। आज यहाँ इतने मराठे आ गए, कुछ तकलीफ आपको? नहीं सर, कोई तकलीफ नहीं है मेरे को। चाय बेच रहा है, पैसे डुबाए किसी ने? नहीं, किसी ने नहीं डुबाया रुपए सर। नहीं डुबाया? किसी ने नहीं। अगर दूसरे होटल वाले आ गए चाय वाले तो पैसे डुबेंगे क्या? नहीं, नहीं डुबेंगे सर, किसी का प्रॉब्लेम? नहीं, कोई प्रॉब्लम नहीं सर। तो हे हम महाराष्ट्रातले मराठे सगळ्याचे पोशिंदे आहेत. आम्ही अन्नदाते आहोत. कोणाचा रुपया आम्ही अरे आमच्या आयुष्यभर लोकांना आमच्या जमिनी आम्ही रोडला दिल्या, आमच्या हॉस्पिटलला दिल्या, धरणाला दिल्या. अरे आम्ही दाते आहोत आणि आम्ही कोणाची बुडीणारी माणसं नाहीत. हा कार्यकर्ता इथं हॉटेलवर चहा घेऊन फिरतोय, त्याला 1 रुपया सुद्धा कुणी बुडील नाही, तो स्वतः सांगतोय. पण माझ्या हॉटेलवाल्यांना मुंबईचे आव्हान आहे, जे फेरीवाले त्यांना आव्हान आहे, तुम्हाला कसलाही त्रास कसलाही नुकसान होणार नाही. उलट तुमचे आम्ही आभार मानू, आम्ही आभार मानतो की तो आमची सेवा करतोय, त्याबद्दल राजूचे आम्ही आभार मानतो. नाश्त्यावाले चहावाले जे काही असतील या लोकांना यामध्ये आवाहन करतो की तुम्ही इथं या आणि या आझाद परिसरामध्ये तुमचे हॉटेल ठेले सुरू करा, समाजाची सेवा करा आणि धंदाही करा. सेवा आणि परमार्थ आणि सेवा मेवा दोन्ही मिळून जाईल. म्हणून माझं आव्हान आहे जरांगे पाटलाच्या वतीनं की आपण इथे यावं आणि आमची सेवा करावी. त्या मदत तुमचा काय पैसा असेल तो आम्ही तुम्हाला रोख देऊ. धन्यवाद. एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.